आशा वर्करांच्या भावनांना स्पर्श करणारा आशा चित्रपट शहादात उत्स्फूर्त असा प्रतिसाद. दिनांक 19 डिसेंबर रोजी नुकताच प्रदर्शित झालेला आशा या मराठी चित्रपटाने आशा वर्करांच्या भावनांना हात घालत असून संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाबाबत चर्चा सुरू झाली आहे. कोरोना काळात आशा वर्करांनी केलेले महत्त्वपूर्ण कार्य चित्रपटात ठळकपणे दाखवले नसल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत असली तरी हा चित्रपट पाहिल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आणि आत्मबळ मिळत असल्याची भावना आशा वर्करांकडून व्यक्त केली जाते. आशा हा चित्रपट सामाजिक वास्तव मांडणारा, विचार करायला लावणारा आणि भावनिक ठरणारा आहे. गाव पातळीवर काम करताना आशा वर्करांना कोणकोणत्या अडचणी, संघर्ष परिस्थितींना सामोरे जावे लागते याचे थरारक चित्रण या चित्रपटात प्रभावीपणे करण्यात आले. विशेषतः सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या दमदार आणि जिवंत अभिनयामुळे हा चित्रपट पाहण्यासारखा ठरतोय. शहादा येथील मनोरंजन टॉकीज येथे आशा चित्रपटाचे प्रदर्शन सुरू असून सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजता असे 2 शो दाखवण्यात येत आहे. आज तालुक्यातील शेकडो आशाताई तसेच आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी एकत्र येत हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून आशा वर्करांमध्ये या चित्रपटाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. एकूणच आशा चित्रपटाने आशा वर्करांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत त्यांना मानसिक बळ देण्याचे काम केले असून समाजाने त्यांच्या कार्याची दखल घ्यावी असा संदेशही या चित्रपटामार्फत दिला आहे. या चित्रपटाबद्दल आशा वर्कर यांनी काय प्रतिक्रिया दिल्या बघूया. आज रोजी नुकताच सैराट फेम रिंकू राजगुरू यांचा आशा या नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. आज पहिला दिवस होता. तर जे आशा वर्कर आहेत, जे प्रत्येक गावात घराघरात लहानपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्यांना जवळून ओळखतो आणि आशा वर्कर हे प्रत्येकाच्या दुःखासुखात आरोग्याच्या सेवा करत असतात. त्या अनुषंगाने आज उत्सुकता होती की जे आशा वर्कर आहेत यांना उत्सुकता होती की आज या आशा पिक्चरमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे, नेमकं आपली जी परिस्थिती मांडण्यात आली आहे की नाही, या उत्सुकतेने आज सगळे आशा वर्कर इथं चित्रपट बघण्यासाठी आलेले होतात. तर आपण त्यांनाच विचारू नेमकं कसा वाटला पिक्चर तुम्हाला. चित्रपट खूप छान आहे. आम्ही आशा वर्कर गावागावात काम करतो. आमच्यावर आधारित पिक्चर आहे. दीपक पाटील दिग्दर्शक दीपक पाटील यांनी खूप छान आशा वर्करांचा चित्रपट रेखाटला आहे आणि किती अडथळे येतात आम्हाला काम करायला ह्या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आलेला आहे. असे कोणतं सीन की तुम्हाला भावुक करून टाकलं ते सीनने चित्रपटामध्ये. ते जेव्हा त्या मातेला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न चालू होते त्या रिंकूताईने म्हणजे एवढं कठीण प्रसंगामधून त्यांच्या घरी मातेचा कांदाई मातेचा कार्यक्रम होता तरी सुद्धा त्यांनी कठीण प्रसंगात काही ना काहीतरी वेळ काढून आणि प्रयत्न टाइम काढून त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलं आणि त्या मातेने बी धडपडेने ती हिंमत देऊन त्यांना सांगितलं म्हणून त्यांनी व्यवस्थित एकदम हे केलं. आता जे मॅडमांनी ज्यांनी घडवला असेल पिक्चर तो अगदी महत्वाचा आहे. परंतु एक विषय त्याच्यात कमी आलेला कारण ज्या कोरोना काळात आमची जी आम्हाला जी अवस्था झाली, जे लोकांमध्ये जो त्रास होता तो सुद्धा रोल याच्यात पाहिजे होता कारण त्यावेळेस खूपच आमच्या जीवाचा न विचार करता आम्ही लोकांमध्ये जी सेवा दिली, ज्या लोकांना आम्ही कोरोना काळात वाचवलं ते सुद्धा याच्यात भाग आला पाहिजे होता. कुठंतरी या चित्रपटामध्ये काहीतरी जे काम सत्य परिस्थितीत होतं ते कुठंतरी कमी दाखवल्याच्या वाटते का तुम्हाला. हो, आम्हाला आहे ना आमची थोडस आमचे म्हणजे कुष्ठरोग किंवा मग कोरोना काळात जे काम केलेले आशांनी आणि जे घरामध्ये ज्या वेदना झालेल्या आहे सासूंपासून नवऱ्यांपासून ते सगळं व्यवस्थित दाखवलं की कुष्ठरोग निषेध गावामध्ये हार आणि ह्या रोगाचे त्यांना नॉलेज नाही तर ते त्याच्यावर कसं बहिष्कार करायला पाहिजे आणि त्याच्यात लोकांमध्ये कसं सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे. त्या रोगापासून जर कोणाच्या घरात जर आम्ही सांगितलं याला टीबी पेशंट आहे, हा कुष्ठरोग आहे, ते लोकांना कसं वाटतं की आपल्याला होऊन जाईल असं करून त्या लोकांपासून दूर आणि लपवायचे कार्य
काम करतात लोक, म्हणून आशांना कसं वाटतं का या आशांना आपल्या घरी नाही येऊ द्यायचे, तुम्ही यायचे नाही बुवा असं सांगतात लोक. की हा चित्रपट फक्त आशांनीच बघावा का इथं सर्व महिला पुरुषांनी बघावा? सर्वांनी बघावं, कारण त्याच्यात काहीतरी शिकण्यासारखं आहे. शिकण्यासारखे आहे. हो. आणि इथं आणि आशांना नवीन जागरूकता मिळाली ह्या पिक्चर मधनं. एक नवीन ऊर्जा मिळाली. हा, नवीन ऊर्जा मिळाली आशांना. हा, तर आशांनी नाही किंवा फॅसिलिटरने नाही तर डॉक्टरांनी, NM लोकांनी, सर्वांनी बघावं. कारण त्यात असं दिलेलं आहे की एकटी आशा जर गावकऱ्यांना मिळून काम करेल तर कुठे पोहोचू शकते किंवा लोकांची जनजागृती कशी होऊ शकते. पूर्ण गावाचा हे त्यात- support राहिल्यावर. हो, पूर्ण गावाचा सपोर्ट राहिल्यावर आशाला अजून परत स्फूर्ती मिळेल आणि तिला पुढे जाण्याची आणि तिला काम करण्याची जागरूकता मिळेल. वर्करांना एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन संदेश देण्यासाठी एक उपयुक्त ठरतोय. पण काही अशा सेविकांचे म्हणणं आहे की याच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोविड काळात जे काम केलेलं आम्ही, जी मेहनत घेतलेली आहे ते कुठेतरी दाखवण्यात त्यांनी अपयश ठरलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? नाही, बरोबर आहे, दाखवायला पाहिजे ती आशाची जी रिअल फॅक्ट आहे. कोविड युद्धामध्ये आशाने खरंच काम केलेलं आहे आणि तो पॉइंट त्या पिक्चर मध्ये दाखवायला पाहिजे होता. कशा कशा परिस्थितीला तोंड देऊन आशाने ते काम केलेलं आहे. पिक्चर तर एकदम भारी आहे, त्याच्यात रिअल स्टोरी तर एकदम मस्त आहे. पण जो आपल्याला कोरोना युद्धामध्ये जे आशाने काम केले होते, जे BF ने काम केलेलं होतं, तर त्याचा पण थोडासा मुद्दा त्या पिक्चर मध्ये यायला पाहिजे होता. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आरोग्य विभाग तुमच्याशी असंच मदत करतो का? बाकीचे मदत करतात पण बाकीचे काही करत नाही, ते पण आमच्यावर रागावतात. पण बाकीचे आम्हाला समजून घेतात ना, जसं आमचे आरोग्य सेविका आहे जे उपकेंद्राजवळचे आहेत किंवा PSCचे आहेत, ते आम्हाला भरपूर मदत करतात. आणि चित्रपटात हेच महत्वाचं सांगितलंय की शेवटी माणुसकी जर जिवंत राहिली ना, कुठलीच कामाला अडचण येत नाही. चित्रपट जरी 2 तासाचा असला, आमचं कार्य एवढं मोठं आहे की ते 2 तासात किंवा 10-7 तासात पण नाही दाखवता येणार. रिंकू राजगुरू हे मुख्य भूमिकेत आशा या चित्रपटात काम केलेले आहे आणि अतिशय छान प्रकारे उत्कृष्ट असं काम करण्यात आलेलं आहे त्यांच्या मार्फत. आणि हे जे रिअल जी परिस्थिती असते गावात, आशा वर्कर काम करताना किती अडचणी असतात, तिचे कुटुंब सांभाळते, गावातील प्रत्येक लोकांना टोन देते, हे सर्व करून सुद्धा आशाताई एक स्माइल करून एक हसत खेळत काम करत असते. आणि कुठंतरी त्याच्या मनात असतं की कुठंतरी माझ्या कामाची तरी एक लोकांनी वाहवा करावी, ते या चित्रपटाने केलेली आहे. म्हणून आज सर्व आशाताई खुश आहेत की कुठंतरी आमची परिस्थिती काही ना हो पण काही प्रमाणात त्यांनी दाखवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हा चित्रपट बघा. आपल्या शहादा येथे मनोरंजन चित्रपटगृहात हा चित्रपट 11 व 6 संध्याकाळी 6च्या या वेळेवर सुरू आहे. SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा.